अरे आयुष ते कशाला घेतले? बाबा देतायत ना पडून. Do you want to know? Well, I've been thinking about you, and I think I have to listen. दांडकं ठेव. The sun is up, it's a beautiful day. My beginning will be as bright as the sun. Come, won't you come मम्माच्या along? साड्या बघा. And it feels so bright. It's like luck is raining on me. Go and follow your heart. Doesn't matter how far. There is so much love to give. Something's telling me this time. Baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give. Something's telling me it's right. When you came to me, oh, I knew it's you, yeah, boy. The one who showed me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy. The one who showed me if we're together. वाव, मस्तच आहे तुझं गाणं. बस 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 झालं. एवढं आईला इंग्लिश येत नाही. Go and follow your heart. Doesn't matter how far. I can see it now, it's deep in your eyes. No way to define what we feel inside. Baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give. Something's telling me it's right. When you came to me, oh, I knew it's you, yeah, boy. The one who showed me now and forever. चन्या चोली. किटोच्या स्वरा मम्माची, आयुषच्या मम्माची. तो दिसतोय तुझा कुठे मस्त आहे ना. दाखव ना आधी. उभा कर ना सरळ. उलट दाखवतेस. तू कुठली अशी? आयुषचे मम्मी पप्पा आणि किटोचे डॅडू आणि मम्मा. किटू नव्हती तेव्हा. किटू चालेल. बोलली हा.
जास्त दिवस टिकते. एक 15-20 दिवस चांगली टिकते. धुवायची तिला आणि कॉटनच्या कपड्यावर सुकशी घालायची. सुकल्याच्या नंतर तिला पेपरमध्ये बांधायची आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची किंवा हवाबंद डब्यात ठेवली तरी पण ती चांगली होते. मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. थोडे दिवस कागदात बांधून गेले तर 15-20 दिवस चांगलं लक्ष ठेवून द्यायचं. आणि ही आहे आपण आधी पहिली वापरायला घ्यायची. पाचच्या वगैरे असतात ना तर पहिलं वापरायचं आणि पुढच्या निर्याच्या नंतर वापरायचं. त्या पलंगात आहे नाही, ह्याच पलंगात आहे नाही, ह्याच पलंगात आहे पण पुढच्या साईडला माहित नाही. त्या पलंगात बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय हे फ्राय करण्यासाठी कापून घेतले. बांगड्याचे बाजारातून कापून घेतले असे कापून घ्यायचे आणि या डोक्याचा रस्सा करणार आहे गावच्या पद्धतीने. बांगड्यासाठी फ्रायला आणि रस्साला मी कोकणी जो रस्सा करायचा आहे त्या रस्स्यासाठी काश्मीरी मिरची आणि कांदी मिरची दोन चमचे धणे, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, एक कांदा आणि 1 इंच आलं याचं आपल्याला बारीक एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. बांगडे फ्राय करायसाठी त्याला पहिला मसाला लावून ठेवायचा. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, पाव चमचा हळद आणि घरचा लाल मसाला आपल्या आवडीप्रमाणे जसं तुम्ही तिखट खात असाल त्या पद्धतीने. 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा धना जिरा पावडर आणि त्याला आता कोकमाचं पाणी आणि मीठ लावून चांगलं चोळून ठेवून द्यायचं. जेवढा वेळ आपल्याकडे असेल तेवढा वेळ. वाटणामध्ये हळद घालायची अर्धा चमच आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या तिखट होण्यासाठी. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडी तिखट होण्यासाठी हिरवी मिरची घालायची. आणि पाणी टाकून एकदम बारीक स्मूथ करून घ्यायची. स्मूथ पेस्ट करायची त्याची. मच्छी फ्राय करायसाठी बारीकवाला रवा आणि तांदळाचं पीठ 2-2 चमचे घेतलेले. जशी मच्छी असेल तसं घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तिखट थोडंसं मीठ घालू शकता पण आता मी घालणार नाहीये कारण मच्छीला आमचं ऑलरेडी जास्त तिखट झालेलं आहे. तव्यावरती तेल टाकून झाले आणि एक मच्छी घेऊन या पिठात रव्यामध्ये घोळवायची चांगली आणि तव्यावर ठेवून फ्राय करायची. एकदम मस्त कुरकुरीत होते अगदी. तेल तुमच्या गरजेप्रमाणे टाकायचं. कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कढीपत्ता घालायचा तेलामध्ये. कोथिंबीर तेलात घालायची आणि वाटणात घातली ना तर मग वाटणाचा कलर बदलतो म्हणून तेलात घालायची. चांगला सुवास येतो आणि हे आपलं वाटलेलं वाटण. आपल्याला हा मसाला जास्त फ्राय नाही करायचा, फक्त थोडंसं तेलामध्ये एखादा मिनिट असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला. तो याला काही लोक बांगड्याचं तिथलं पण बोलतात. आंबट तिखट असं हे बांगड्याचं तिथलं किंवा बांगड्याचा रस्सा, बांगड्याचं सांबार. आमच्या कोकणामध्ये याला सांबार बोलतात. आणि एका साईडला आपले बांगडे फ्राय होत आहेत आणि त्याच्यामध्ये हे आपली डोकी घालायची. तुम्ही जर कधी डोक्याचा रस्सा केला नसेल तर नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आणि बांगडे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालायचंय
आणि हलक्या हाताने मिक्स करायचं, जास्त जोरात करायचं नाही त्याला. आणि जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तेवढं पातळ ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण हे कोकमाचं पाणी घालायचं. मच्छी म्हटल्याच्या नंतर कोकम हे पाहिजेच. चिंचने किंवा लिंबाने एवढी टेस्ट येत नाही, कोकमाने खूप छान टेस्ट येते, म्हणून कोकम ही घालायचीच. आणि बांगडे आहेत ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे, म्हणजे ते कुरकुरीत होतात. आणि जास्त बांगडा जाडावाला असला ना तो फ्राय केलेला चांगला नाही लागत, पण हा असा असला ना तो फ्राय केलेला खूप छान लागतो. आईसारखा खेपा घालतोय आत बाहेर मच्छीसाठी. हिरो आहे तो आमच्या घरचा हिरो. आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि याला एक चांगले 5 ते 7 मिनिटं मस्तपैकी असं उकळून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची की आपलं बांगड्याचा तिथलं, बांगड्याचा रस्सा, बांगड्याचं कालवण खाण्यासाठी तयार. कोथिंबीर टाक वरून. मस्त असा आपला कलर आलाय सांबाराला. इकडे भात घातलेला आहे. आपला बांगडा फ्राय, बांगड्याचा रस्सा, चपाती आणि भात खाण्यासाठी तयार. हे आजचा आमचा मेनू.